नमस्कार, मी विकास. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मराठी मनोरंजन विश्व या आपल्या चॅनलमध्ये. आणि 2 ऑगस्टपासून लाईफलाईन हा चित्रपट आपल्या भेटीला येतो आहे आणि त्या निमित्ताने ज्यांना खरं तर ओळख पण करून देण्याची गरज नाही असे माधव अभ्यंकर सर आपल्यासोबत आहेत. सर, काय सांगशाल, एवढ्या तुम्ही भूमिका आत्तापर्यंत केलेल्या आहेत. एक यामध्ये पण तुमची एक निगेटिव्ह कॅरेक्टर शेड आपल्याला दिसतं आहे, परंतु काय असं भूमिकेमध्ये तुम्हाला स्ट्रॉंग वाटलं की ज्यावेळेस तुम्हाला ही स्क्रिप्ट आली तेव्हा तुम्हाला वाटलं की नाही, ही मी करणं खूप गरजेचं आहे? मुळामध्ये वेगवेगळे कॅरेक्टर्स करायला मला फार आवडतात. एकाच टिपिकल याच्यात मला अडकून राहायला आवडत नाही. या भूमिकेबद्दल सांगायचं तर ह्याला खूप शेड्स आहेत. म्हणजे आता तुम्हाला प्रोमो किंवा टीझरमध्ये दिसतं आहे तेवढंच नाही आहे, त्याच्या पलीकडे जाऊन बरंचसं ह्याला कंगोरे आहेत या भूमिकेला. आणि वेगळा विषयच वेगळा आहे आणि कॅरेक्टरही जरा वेगळं आहे, त्याच्यामुळे मी लगेच ॲक्सेप्ट केली फिल्म. आणि आपण पाहतो की याच्यामध्ये तुमची जी भूमिका आहे ती कर्मकांड मानणारी तुमची भूमिका आहे, बरोबर? त्यामध्ये असं दाखवलं की कर्मकांड तुम्ही मानताय आणि त्याच्यामध्ये विज्ञानापेक्षा मोठं कर्मकांड आहे, अशा पद्धतीची तुमची भूमिका आहे. तर त्याबद्दल काय सांगाल? हा टिपिकल आपल्या सगळ्यांवरतीच एक संस्काराचा एक पगडा असतो आणि पूर्वीपासून ज्या रीतिरिवाज चालले आहेत किंवा ज्या रूढी आहेत, घराबाहेर घरात सगळीकडे कर्मकांड वगैरे चालू असतं. खरं म्हटलं तर परंपरांमध्ये सुद्धा विज्ञान दडलेलं आहे, पण ते सगळ्यांना माहीत असूनसुद्धा लोक त्याच्याकडे बरेचदा कानाडोळा करतात की त्यांना त्या परंपरांमध्ये राहायला आवडतं. कदाचित लोकांना ती मनात भीतीसुद्धा असू शकते की आपण असं जर नाही पाळलं तर आपल्यावर काहीतरी होईल, आपल्या घरातलं काहीतरी वाईट होईल. पण आता काळानुरूप आपल्याला बदलायला पाहिजे. मेडिकल सायन्स खूप पुढं गेलेलं आहे आपल्या, तर विज्ञानाचं आधार घेऊन आपल्याला जगता येऊ शकतं आता चांगलं. त्यासाठी आपण सतत त्या परंपरांमध्येच राहिलं पाहिजे असं नाही. आणि मी परंपरा कुठल्या म्हणतो, ते अनिष्ट ज्या काही परंपरा आहेत त्या सगळ्याच परंपरा वाईट नसतात, काही चांगल्या असतातच. तर असा तो एक त्याच्यामध्ये एक वैचारिक झगडा आहे, एक डॉक्टर आणि एक किरवंत, हा त्यामुळचा गाभा आहे. बरोबर. पण एक तुम्ही व्यक्ती म्हणून या गोष्टीकडे कशा पद्धतीने पाहता? विज्ञान आणि तंत्र किंवा कर्मकांड या दोन्हीच्या गोष्टीचा तुम्ही जर एका तराजूत ठेवले तर एक माधव किंवा एक व्यक्ती म्हणून तुम्ही कशा पद्धतीने या दोन्ही गोष्टी पाहता? नाही, वैयक्तिक मी विज्ञानाला नेहमी झुकतं माप देणार माणूस आहे. म्हणजे मी कर्मकांड किंवा अनिष्ट प्रथा परंपरा यांना मान्यता देत नाही कधीही, कारण माझा त्याच्यावर अजिबात विश्वास नाही. मला एक सत्य जगातलं माहिती आहे आणि जे लहानपणापासून मी जपलेलं आहे की जेव्हा आपला जन्म होतो त्याच दिवशी आपला मृत्यू ठरलेला आहे. तर हा जन्म आणि मृत्यू याच्यामधला जो प्रवास आहे हा आपण खरं म्हणजे पांथस्थ आहोत. आपण एक ट्रॅव्हलर आहोत. या भूतलावर आपण येतो आणि काही काळ आपण ट्रॅव्हल करतो. या प्रवासामध्ये आपल्याला अनेक गोष्टी आपल्या आजूबाजूला असतात, त्याचा आपण अनुभव घेतो आणि एका पॉईंटला आपण हे जग सोडून निघून जातो. इतकं साधं सरळ आहे. पण जर सगळं पृथ्वीचा जन्मच मुळात जर विज्ञानात नाही आलं का लक्षात, तर मग या बाकीच्या गोष्टींना काही अर्थ उरत नाही. त्याच्यामुळे मला विज्ञानापलीकडे या गोष्टींमध्ये कुठलाही इंटरेस्ट नाही. वैयक्तिक अभिनेता म्हटल्यानंतर मला एखाद्या साधू महाराजाची, बुवाची किंवा कोणाची भूमिका करायला लागेल, मंत्र उच्चारायला लागतील, पण तो अभिनेता म्हणून आतून मला ते पटेलच असं नाही. बरोबर. आणि आपण पाहतो की तुम्ही रात्रीचे खेळ चालण्यासारखी मालिका केली आहे की आपण त्याचे मोस्ट ऑफ शेडिंग कोकणमध्ये झाले का? कोकण म्हटलं की प्रत्येक डोळ्यासमोर येतं की सगळं ते जे आहे तिथं बऱ्याचशा परंपरा आहेत, त्याला काहीतरी अर्थ असेल किंवा बऱ्यापैकी अशा गोष्टी आहेत. पण एवढ्या वर्षात तेव्हा तुम्ही प्रवास केला त्या मालिकेचा, त्याचं कुठे तुम्हाला सांगण्यात आलं किंवा अशा जेव्हा कथा सांगण्यात आली इकडं तिथले लोक किंवा कशा सांगण्या गोष्टी आल्या काही तिथल्या? नाही, मुळात माझं पूर्वीपासून कोकणाशी कनेक्शन आहे, कारण माझं आजोळच कोकणातलं किंवा माझं म्हणजे अभ्यंकरांचं घरसुद्धा ह्याच्यातलंच आहे, कोकणातलंच आहे, ते खेड रत्नागिरीमध्ये. आणि आम्ही जे शूटिंग करत होतो ते तळ कोकणात करत होतो, म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यात. तर तिकडे बरेचदा अशा अनिष्ट प्रथा वगैरे पाळल्या जातात किंवा ते पारंपरिक चालू आहेत वगैरे. पण जर तुम्ही बघितलं असेल तर तुम्ही रात्रीच खेळ चालायचा उल्लेख केला, तर त्याच्यामध्ये अण्णा हे काहीच पाळत नाही आहे, तुम्हाला जर दिसलं असेल तर. म्हणजे बरेचदा तो वाटेमध्ये कोणीतरी असं काहीतरी भाकरी ठेवली आहे, त्याच्यावर लिंबू आणि हे टाकलं आहे, काय हळद कुंकू टाकलं आहे आणि काहीतरी दिवा लावला आहे, तर कोणीतरी काहीतरी करणीसाठी ते ठेवलं आहे का, तर तो ते लाथेने उडवून वगैरे तो लावतो. तो म्हणजे तो हे काही पाळत नाही आहे असल्या गोष्टी. आणि बरेचदा तिथे भूताखेताच्या गोष्टी कोकणात सांगितल्या जातात, पण ते काही खरं नाही. याचं कारण काय आहे की तिथे खूप झाडी आहे
आणि बरेचदा झाडांमधनं कुठला तरी लांबून जरी एखादा लाईट पास झाला ना तरी त्या सावल्या वेगवेगळ्या दिसतात तुम्हाला. ते तिरपे लाईट गेल्यामुळे ते सावल्या मोठ्या दिसतात किंवा त्याच्यामुळे ते थोडंसं असं वाटतं की इथे भूताखेताचं काही असेल, पण असलं काही नाही. आणि तिकडची लोकंसुद्धा काही फार असं ते पाळत नाहीत तिकडे काही. बरोबर. पाहतोय की चित्रपटामध्ये तुमच्या अपोजिट साईडला अशोक सराफ सर आहेत. तर जेव्हा तुम्ही याच्यापूर्वी काम केलं त्यांच्याबरोबर? हो, मी केलं. 1-2 प्रोजेक्ट आम्ही एकत्र केलेले आहेत. एक गोलगोल डब्यातला नावाचा एक सिनेमा होता, त्याच्यात आम्ही दोघं व्याही होतो. आणि अजून एक कुठली तरी फार पूर्वी एक सिरियल एकत्र केली होती आम्ही, त्याच्यात पण आम्ही एकत्र काम केलं होतं. पण आणि मी एकच मधल्या काळात त्याला आता बरीच वर्ष आली, मी एक सिनेमा डिरेक्ट करणार होतो. तेव्हासुद्धा मी अशोक मामांना त्यांच्या घरी जाऊन स्क्रिप्ट ऐकवलं होतं आणि त्या भूमिका त्यांना करण्यासाठी रिक्वेस्ट केली होती. पण माझ्या दुर्दैवाने मी तो सिनेमा केला नाही, कारण थोडंसं निर्मात्याचा माझ्यात मतभेद झाल्यामुळे मी तो केला नाही सिनेमा. पण त्यांच्याशी माझा पूर्वीपासून परिचय होता. पण पर्टिक्युलरली या सिनेमामध्ये दोघं आम्ही इक्वली समोरासमोर आहोत आणि त्याच्यामुळे काम करताना त्यांच्यावर तर मजा आलीच. एक तर अनुभवी अभिनेता आहे आणि एकदम जॉली नेचर आहे त्यांचं, त्यामुळे दडपण मला कुठलंच नव्हतं. त्याच्यामुळे मजा आली काम करताना. पण असे अभिनयातले कोणते वेगळे पैलू की आज अशोक सरांसारखे माणूस एवढ्या एजमध्ये सुद्धा या एनर्जीने या इंटेन्शनने व्यवस्थित काम करता येते, तर काय तुम्हाला त्याच्यामधून इन्स्पिरेशन वाटलं? नक्कीच. ॲक्च्युली अभिनेता म्हणून ते फारसे लोकांना कळले नाहीत असं मला वाटतं, कारण विनोदी अभिनेता एवढेच त्यांच्यावरती एक छाप पडलेलं आहे. पण तसं नाही आहे. त्यांचे असे बरेच सिनेमे आहेत की त्याच्यामध्ये त्यांनी अतिशय सिरियस काम वगैरे केलेले आहे आणि त्या टाईपची कामं त्यांना कमी मिळाली त्या अर्थाने. त्यामुळे ते अभिनेता म्हणून कितपत ताकदवान आहेत हे मला चांगलंच माहिती आहे. त्याच्यामुळे त्यांच्याबरोबर काम करताना आपल्याला नकळतपणे शिकायला मिळतंच. आणि शेवटी 2 अभिनेते किंवा अभिनेत्री असतील, कोणी असेल, समोरासमोर जेव्हा काम करतात तेव्हा गिव्ह अँड टेकला फार महत्त्वाचं असतं, ॲक्शन अँड रिॲक्शन. आणि आम्ही दोघंही कधी असं मला आठवत नाही की स्क्रिप्ट आम्ही एकत्र वाचले आणि असं काही ठरवलं आहे आम्ही की आपण असं करूयात, मग त्यांनी मला सांगितलं की तू असं कर मग मी असं करेन, असं काही नाही. आम्ही नॅचरली ते करत गेलो आणि त्या ॲक्शन रिॲक्शनवर ते सगळे सीन अतिशय उत्तम झाले असं लोक तरी म्हणतात. आणि आपण ट्रेलरमध्ये पाहतोय कुठे असे सीन आहे की जिथं आपल्याला मेडिकल क्षेत्रातला भ्रष्टाचारसुद्धा पाहायला मिळणार आहे किंवा तो जाणवतो, तर त्या या गोष्टीकडे तुम्ही कशा पद्धतीने पाहता? नाही, तो आहेच ना. आता बरेचदा आपण ऐकतोच की अनेक हॉस्पिटल्समधनं काही भ्रष्टाचार होतो आहे, अमुक होतं आहे. इवन बॉडीज बदलल्या जातात. लहान बाळं प्रसूत झालेल्या स्त्रियांची लहान बाळं जी असतात ती चेंज केली जातात वगैरे आणि पळवली जातात वगैरे, असं त्या गोष्टी घडतातच. आणि त्याला काय ते सरकारी यंत्रणा असतील किंवा त्या हॉस्पिटलची यंत्रणा असेल त्यांचं त्याच्यावरती वचक पाहिजे किंवा या गोष्टी. पण अतिशय चांगलं काम करणारे, निस्पृह सेवा करणारे डॉक्टरसुद्धा जगात खूप आहेत. रादर त्यांचीच संख्या जास्त आहे. आपल्याला असं वाटतं डॉक्टर लक्ष देत नाही आहेत वगैरे, तसं नसतं ते. तर आणि बरं, आपण आपल्यापुरता विचार करतो, त्यांना एका वेळेला हजारो लोकांना ट्रीट करायचं असतं. पण ते खूप चांगल्या पद्धतीने, मेहनतीने आणि विश्वासाने ते काम करत असतात. पण या दोन्ही गोष्टी जगात येणारच आहेत की कुठेतरी चांगली निस्पृह सेवा करणारे आणि भ्रष्टाचार करणारे येणारच आहेत या गोष्टी. आणि या चित्रपटाच्या माध्यमातून काय वेगळा असा सब्जेक्ट किंवा काय वेगळ्या गोष्टी पाहायला मिळणार असं मला वाटतं? नाही, मुळात प्रेक्षकांना माझं एवढंच म्हणणं आहे की ही फिल्म तुम्ही जरूर बघा. याच्यातनं तुम्हाला काहीतरी बोध मिळणार आहे. तो बोध तुम्ही नकळत का होईना तुम्हाला कळा, म्हणजे हे तुम्हाला हे कथानक कळलं तर नक्कीच तो तुम्हाला थेट कळेल. पण नकळत जरी तुम्हाला असं वाटलं की नाही याच्यातनं आपण बोध घेतला आहे आणि आपण असं तर काहीतरी जगून राहायला पाहिजे, मला असं वाटतं की कोणीतरी हात दिल्याशिवाय गोष्टी पुढे जात नाहीत. आज तुम्ही स्वतःचा फक्त विचार करू नका, तर दुसऱ्यांचाही विचार करा. नक्कीच काहीतरी पुढे बदल घडेल सगळ्यात. नक्कीच हा 2 ऑगस्टपासून हा चित्रपट आपल्या जवळच्या चित्रपटगृहात दाखल होणार आहे. तर आपण सर्वांनी जाऊन चित्रपटगृहात हा चित्रपट नक्की पाहावा. आणि काय तुमच्या कमेंट असतील त्या आम्हाला व्हिडिओच्या खाली असेल किंवा अभ्यंकर सरांना ज्याच्या इंस्टाग्रामवर ID वर शेअर करू शकता तुम्ही.